तुषार कालेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. तुषार कालेकर पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर. जनार्दन कालेकर दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ पियुष 11 मोरिया कलेक्शन मोरिया सीसी बिरदोले आता मैदानावरती 48 धावा वाचवण्याचा खरं तर प्रयत्न करेल. आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्नांची झुंज असेल गावदेवी कोलारे बी टीमची. सुमित गोमारे आणि मनोज गोमारे या जोडीने. खरं तर यावर्षी सुमित गोमारेने 7 बॉल मध्ये 7 चौकार मारण्याचा रेकॉर्ड वंजारपाडाच्या मैदानावरती केलेला आहे. पण दुसरीकडे 2 स्पर्धा 2 लगातार फायनल खेळलाय कर्जत तालुक्यामध्ये मोरिया कलेक्शन मोरिया सीसी पियुष 11 बिरदोले. त्यामुळे 2 फायनल खेळलेला संघ ज्या भन्नाट फॉर्म मध्ये 2026 हे वर्ष लकी राहिले या टीम साठी. आणि आता 48 धावा त्यांना वाचवायचे. जेव्हा एखाद्या संघाच्या बाजूने लक असते ना तेव्हा कसलाही सामना असू द्या तो त्यांच्या बाजूने झुकतो जर का त्यांनी मेहनत केली तर. आणि आता तशीच मेहनत मशागत या मॅच मध्ये करायची आहे त्यांना. आणि गावदेवी कोलारे बी सुमित गोमारे मनोज गोमारे भाऊ नॉन स्ट्रायकर इनला सुमित गोमारे स्ट्रायकर इनला. आणि गेम ऑन 30 बॉल 48 बिग मॅच. पहिलाच बॉल वेगवान बॉल बिरदोले एक्सप्रेस तुषार कालेकरचा हा चेंडू भरदा वेगाने टाकलेला हा चेंडू. आणि करायचंय या मॅच मध्ये तुषार कालेकरचा वेग टप्पा लाईन लेंथ सर्व काही गोष्टी त्याला व्यवस्थित ठेवाव्या लागतील. आणि 48 डिफेंड करायचे आहेत. तर तुषार कालेकर पॉवर प्ले मध्ये जर का चमकला तर मात्र विपक्षी टीमला थोडासा धाक बसेल. वेगवान बॉल आणखीन एक चांगला बॉल योग्य टप्पा योग्य दिशा 2 बॉल 2 चेंडू डॉट. तुषार कालेकर मागच्या 3 वर्षामध्ये या खेळाडूने भरपूर इम्प्रूव्हमेंट केली. 3 वर्षामध्ये याला केपीएल मध्ये आपण ऍज अ आयकॉन बॉलर म्हणून बघितलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या वेगाने विथ द स्पीड आणि मेडन ओव्हर विकेट हॅट्रिक घेतली होती दामतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये. तो तुषार कालेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. सुमित गोमारेच्या आगे 2 बॉल डॉट. तिसरा बॉल 3 बॉल डॉट. दामतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये मेडन ओव्हर टाकली होती. 2026 या वर्षामध्ये बॅक इन फॉर्म येत असताना बिरदोले टीमने कमाल केली होती. जवळपास 5 टीमला हरवून फायनल गाठली होती. आणि आता जनार्दन कालेकर यांनी पुरस्कृत केलेला पियुष 11 मोरिया सीसी मोरिया कलेक्शन 61 बिरदोले 3 बॉल तुषार कालेकर 3 डॉट. समोर सुमित गोमारे. चौथा बॉल सुमितचा शॉट आणि कॅच पकडली फलंदाज आउट. कोल्हारेचा 50 ठोकणारा या मैदानावरती सुमित गोमारेने 2 50 मारलेले आहेत. आणि सुमित गोमारेची विकेट कॅच पकडली यतीन कालेकरने. आणि 4 बॉल मध्ये अजून अकाउंटही ओपन करून दिलं नाही ते गावदेवी कोलारे बी टीमला. कारण तुषार कालेकर होता सुमित गोमारे लढाई दमदार होती. 4 मध्ये एकही रन नाहीये. निलेश महाले आणि भाकरीचा बाडा बऱ्याच दिवसानंतर या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसेल. आणि त्यांच्या विरोधात असेल वाकस 11 हा संघ. 4 बॉल एकही रन नाहीये. मंगेश आलेले लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्टी आहेत मंगेश. आणि तुषार कालेकर बिरदोले एक्सप्रेस फार कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेला हा गोलंदाज आपल्या वेगाने योग्य टप्प्याने लाईन लेंथ चांगली ठेवून नेहमीच त्याची बॉलिंग राहिलेली आहे. तुषार कालेकर 4 बॉल मध्ये एकही रन्स खर्च करत नाहीये. कदाचित या वर्षीची लगातार दुसरी मेडन ओव्हर टाकण्याची संधी त्याच्याकडे कारण 2 डॉट बॉल त्याला काढायचेत. चार बॉल 4ही डॉट आलेले आहेत. नवीन गोलंदाज मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती येतो. बिरदोले एक्सप्रेस तुषार कालेकर. 5वा बॉल मंगेशचा शॉट. गुरु कालेकर धावतो आणि अडवला चेंडू. वा प्रयत्न भरपूर आणि पकडताना चेंडू सीमा पार आलाय चौकार.
शॉट हवेत आहे, लास्ट बॉल आहे, कॅचची संधी, कॅच ड्रॉप, मेन कॅच होती. 2 धावा, ओव्हर कंप्लीट झाली, रन्स आले 6. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात गावदेवी कोलारे बी टीमच्या 6. चला फिल्डिंग लावून घ्या बिरदोले संघ. 24 चेंडू आहेत, 42 धावांची गरज आहे. 24 बॉल 42. मनोजच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक, पॉइंट कडे पहिली सिंगल. घाई करून चालणार नाही, शांत संयमाने बॅटिंग करावी लागेल. 23 बॉल 41 पाहिजेत. तेवीस बॉल 41 धावांची गरज. मोरिया कलेक्शन, मोरिया सीसी, भाऊचं दुकान, पियुष 11 बिरदोले, राहुल कालेकर. मंगेशच्या अगेन्स्ट बॉलिंग करतोय. शॉट हवेत मंगेशच्या बॅट मधून, लॉंग ऑफला बीट करणारा मंगेशचा हा चौकार. फिल्डिंग पोझिशन बघून मंगेश बॅटिंग करतोय. आणि या फलंदाजीने आता ज्या गोलंदाजीने थांबवलं होतं त्या गोलंदाजावरती आता अटॅक चढवलाय. खरं तर मंगेशची जर का विकेट कमावली तर पुन्हा एकदा पियुष 11 मोरिया सीसी बिरदोले टीमला मॅच मध्ये इन होता येईल, कारण रन्स आता वाढतायत. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. चेंडू 22 आहेत, जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 22 बॉल 37 धावा. विकेट महत्वाच्या, टप्प्याटप्प्याने विकेट आउट झाल्या तर गावदेवी कोलारे बी टीमला पराभवाच्या छायेत ढकलता येईल. गोलंदाज सय्या राहुल कालेकर. विकेट महत्वाची आहे. मंगेश चौकार मारतोय. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू चाला लॉंग स्टॉपला. मंगेशच्या बॅट मधून तिसरा चौकार आलेला आहे. काय खतरनाक बॅटिंग दाखवतोय मंगेश. पहिला चौकार ज्यावेळी गुरुकडे चेंडू गेला तिथून खरं तर तो चेंडू अडायला हवा होता, पण त्यानंतर मात्र 3 चौकार आलेत आणि त्या 3ही चौकारांनी स्कोर वाढलाय. जाऊन पोहोचले धावसंख्या 15. 3 बॉल 15 आणि चौकारांची हॅट्रिक मारणार का मंगेश? राहुल कालेकर इन ऍक्शन आहे. रन्स थांबवायचे आहेत, धावा रोखायचे आहेत, कारण 48 धावांचा बचाव आहे आणि 15 आलेले आहेत 9 मध्ये. चौथा बॉल मंगेशच्या बॅटमधून ऑन साइडला चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे. चौकारांची हॅट्रिक राहुल कालेकरच्या अगेन्स्ट. रन्स पोहोचल्यात 19. फिल्डिंगला त्रस्त करतोय मंगेश. जिथे फिल्डर तिथून बॅटिंगचा फेस वेगळ्या दिशेने बॅटिंग
आणि 4 बॉल राहुल कालेकरच्या आणि धावा पोहोचल्यात 19. अजूनही 29 धावांची गरज आहे. 19 धावा झालेल्या तर 29 ची गरज आहे. 20 बॉल आणि 29 धावा. डॉट बॉलची गरज आहे. मंगेशच्या विरोधात डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे राहुल कालेकरला. बॅट ब्रश मागे, विकेटची चान्स पण थांबवलंय मंगेशने मनोजला. 5 बॉल 19 धावा. विकेट घ्याव्या लागतील, चौकार वाचवावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये तुषार कालेकरने काय बॉलिंग केली होती. 4 बॉल मध्ये विकेट, रन नव्हती, पण मागच्या 7 बॉल मध्ये 19 आलेत. त्यातही हा डॉट बॉल आहे, म्हणजे 6 बॉल मध्येच 19 आलेले आहेत. गोलंदाज सय्यार. फुल टॉस, रिझल्ट आहे चौकार. डीप स्क्वेअर लेगला चौकार. आणि चेक केलं जाईल चेंडू नो बॉल आहे की नाही, याचं चेकिंग इथून केलं जाईल. नो बॉल. नो बॉल आणि चौकार. धावा मिळतील 5 झाल्या 24 आणि पुढचा बॉल फ्री हिट. 24 धावा झालेले आहेत. पुढचा बॉल फ्री हिट आहे. राहुल कालेकरच्या ओव्हर मध्ये धावा प्रत्येक बॉल वरती येत आहेत. चौथा चौकार मारलाय मंगेशने राहुल कालेकरला. शेवटचा 5वा चेंडू आहे. फ्री 5 चेंडू संपले. शेवटचा बॉल आहे फ्री हिटचा. शेवटचा बॉल फ्री हिट. लास्ट बॉल आहे. रमेश कालेकर धावतायत. समोरून यतीन आला. 1 रन. 2 ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात 25. येणाऱ्या 18 बॉल मध्ये गरज आहे 24 धावांची. 18 बॉल 24 धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल 48चं टार्गेट होतं. 25 झालेले आहेत. 18 मध्ये आता 23 पाहिजेत. 18 बॉल 23 धावांची गरज आहे. तुषार कालेकरला आता इथून मेडन ओव्हर टाकणं गरजेचंच आहे. किमान 6 धावांच्या आतली ओव्हर तुषार कालेकरला टाकावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 6 दिल्या होत्या. मागच्या ओव्हर मध्ये राहुल कालेकरने 19 धावा दिल्या. आता तुषार कालेकर वरती पुन्हा जबाबदारी आहे की इथून 6 पेक्षा कमी धावांची ओव्हर टाकली तर मॅच मध्ये पियुष 11 मोरिया सीसी बिरदोले टीमला कमबॅक करता येईल. 18-23 ची गरज. पहिलाच बॉल मंगेशचा फटका. कॅच आउट. गुरु कालेकरच्या हातात कॅच. विकेट कमावलेले. या विकेटची गरज होती. आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करण भुंडेरे. 17 बॉल 23 धावा. मॅचला कलाटणी देण्यासाठी विकेटची गरज होती आणि धावा देखील कमी द्यायच्यात गोलंदाजाला. एकीकडे विकेट कमावणं, दुसरीकडे धावा कमी देणं, असं चॅलेंज बॉलरकडे नेहमी असतं प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि आता 17 मध्ये 23 धावांची गरज आहे. 5 चौकार टोटल मारले मंगेशने. गावदेवी कोलारे सध्या 17 बॉल 23 मजबूत स्थितीमध्ये. पण बिरदोले एक्सप्रेस तुषार कालेकरच्या विरोधात सहजी षटकार चौकार मारणं थोडस कठीण आहे. आणि या बॉलरला फेस करण्यासाठी आता आलाय करण भुंडेरे. 17 बॉल 23 धावांची गरज. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉल वरती देखील विकेट.
बॅक टू बॅक झटका. कॅच पकडलेली आहे फर्स्ट स्लिप मध्ये रोशन कालेकरने. आणि काय बॉलिंग दाखवली तुषार कालेकरने. बिरदोले एक्सप्रेस नावाप्रमाणे त्याने संघाला 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवून दिल्यात. आणि रोशन कालेकरने काय कॅच पकडली. जमिनी समांतर अशी झेल होती. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. कमालीचा गोलंदाज. स्पेशल बॉलिंग. टीमची जबाबदारी घेऊन बॉलिंग करतोय आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय बिरदोले एक्सप्रेस तुषार कालेकर. करण भुंडरे आउट. मंगेश आउट. सुमित गोमारे आउट. आता गणेश कराले मैदानावरती चाललेला आहे. 16 चेंडू 23 धावा. विकेट हॅट्रिकची संधी तुषार कालेकर. पियुष 11 मोरिया सीसी बिरदोल्यासाठी. दुसऱ्या बाजूने खर तर गोलंदाजीने वन साइड हिरो ठरतोय. पण फलंदाजांना आता बघावं लागेल. 16 चेंडू 23 धावा. अजूनही चेंडूपेक्षा धावा जास्त आहेत. त्यामुळे तुषार कालेकरचे पुढील 4 बॉल 6 पेक्षा कमी धावा आल्या तर पियुष 11 मोरिया सीसी मोरिया कलेक्शन बिरदोले टीम साठी अत्यंत बेनिफिट देणारी ओव्हर तुषार कालेकरची ठरू शकते. भरपूर प्रॅक्टिस आणि टिच्चून मारा करत असताना गोलंदाज तुषार कालेकर. लोवर फुल टॉस आणि कॅच. विकेट हॅट्रिक कमावलेली आहे बिरदोले संघाचा गोलंदाज बिरदोले एक्सप्रेस तुषार कालेकरने. 3 बॉल 3 विकेट. मॅच फिरवण्यासाठी ही गोलंदाजी, ही ओव्हर. जनार्दन कालेकर संघ मालकांच्या चेहऱ्यावरती आलेली स्माइल. सामना फिरवण्यासाठी महत्वाच्या ओव्हर मध्ये घेतलेल्या 3 बॉलवरती 3 विकेट अर्थात विकेट हॅट्रिक. किरण आता मैदानावरती चाललेले आहेत. 3 बॉल 3 विकेट. विकेट हॅट्रिक साठी खतरनाक गोलंदाजी केली तुषार कालेकरने. रमेश कालेकरने जी कॅच पकडली त्या कॅच रोशन कालेकरने जी कॅच पकडली त्या कॅच साठी हेमंत कालेकर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. हेमंत कालेकर जे गुजरात पासून दिल्ली पासून सगळे स्टेडियम फिरून आलेत. त्यांनी रोशन कालेकरच्या कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. तुषार कालेकर गोलंदाजी मधील हा हुकमी एक्का बिरदोले टीमचा. आणि हुकमी एक्क्याने 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. पण मॅच अजून संपलेली नाहीये. अजून बराच संघर्ष बाकी आहे. किरण उतरलेले आहेत आणि 15 बॉल जिंकण्यासाठी 23 धावा आहेत. 15 बॉल 23. किरण आलेले आहेत नवीन बॅट्समन तुषार कालेकर. चौथ्या बॉल साठी कट केलाय फर्स्ट स्लिपच्या वरून. बाउंड्री आली आहे किरणच्या बॅट मधून. 14 बॉल 19 धावांची गरज आहे आता. 14 बॉल 19. राहुल कालेकरची ओव्हर जर 19 धावांची आली नसती तर आता आणखीन पारड जड असतं. पण हरकत नाहीये, क्रिकेट आहे. 14 मध्ये 19 धावा देखील सफिशियंट आहेत. इनफ आहे हा स्कोर. चौदा बॉल 19. बॅटची कडा आणि विकेट. 5वी विकेट आहे. तुषार कालेकरने 5 विकेट घेतल्या. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये 5 विकेट घेतल्यानंतर मैदानावरती खरं सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवतात. आणि शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये 5 विकेट 5 फॉर इथून घेतलेला आहे तो मात्र तुषार कालेकरने. बिरदोले एक्सप्रेस 2 ओव्हरचा स्पेल, विकेट हॅट्रिक आणि टोटल 5 विकेट ज्या एकट्याने 1 साइड आउट केलेले आहेत. आणि सामना आता 1 साइड करण्यासाठी बॉबी आणि मनोज हे 2 बॅट्समन आहेत. आता 2 बॅट्समनला आउट घ्यावं लागेल कारण मॅच अजूनही ताब्यात आहे. गावदेवी कोल्हारे बी टीमच्या देखील. कारण 1 बॉल बाकी आहे तुषार कालेकरचा. बिरदोले एक्सप्रेस 2 ओव्हर त्याने टाकल्या, धावा दिल्या 10, विकेट घेतल्या 5
आता 13 बॉल, धावा पाहिजेत 19. बॉबी आणि मनोज गोमारे ही अत्यंत महत्वाची जोडी, अत्यंत महत्वाचे फलंदाज. 13 बॉल 19 धावा संख्येची मॅच गावदेवी कोलारे बी टीम साठी. लास्ट बॉल, तुषारचा चेंडू आउट. फलंदाज बाद. पंचांनी आउट घोषित केलेले आहे आणि विकेट 6 विकेट तुषार कालेकरच्या खात्यात. वन साइड 6च्या 6 विकेट त्याने 3 ओव्हर मध्ये 2 ओव्हर टाकलेले आहेत आणि त्याने कमावलेले आहेत. 500 रुपयाचा कॅश प्राइज. एका ओव्हर मध्ये 5 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत तुषार कालेकरने. विकेट हॅट्रिक, 2 ओव्हर मध्ये 6 विकेट. रेकॉर्ड ब्रेक गोलंदाजी आणि या गोलंदाजीसाठी संघ मालक जनार्दन कालेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले आहे. ते मात्र तुषार कालेकर साठी आणि स्वतः भावेश कालेकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 तुषार कालेकर साठी आलेले आहेत. आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. स्वतः भावेश कालेकर यांच्या वतीने 2000, संघ मालक जनार्दन कालेकर यांच्याकडून 500, 2500 रुपयाचा कॅश प्राइज. काय बॉलिंग केली. लाईव्ह आपण पाहतो तुषार कालेकरच्या गोलंदाजीचा वेग, कमावलेला विकेट आणि सामना ताब्यात घेण्यासाठी 12 बॉल मध्ये अजूनही गावदेवी कोलारे बी ला 19 धावांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक राहिलेला आहे पियुष 11 मोरिया कलेक्शन मोरियासिस बिरदोलेचा. चला वेळ आता घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. 12 मध्ये 19 वाचवायचे. बाकरीचा बाडा आणि वाकस टीम मध्ये यानंतर मॅच होणार आहे. दोन्ही टीम पुढील मॅच साठी रेडी आहेत, पण आता वेळ आपण घेऊ नका. 12 बॉल 19. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स दिल्या 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये रन्स आले 19, तिसऱ्या ओव्हर मध्ये रन्स आले फक्त 4 आणि 5 विकेट तुषार कालेकरने कमावलेले आहेत. 2 ओव्हर त्याने बरोबर टाकल्या. 2 ओव्हर मध्ये 10 दिल्या आणि एका ओव्हर मध्ये त्याच्याही डबल धावा आले 19. आता 12 मध्ये 19च वाचवायचे. अजूनही मॅच दोन्हीकडे, कारण गावदेवी कोलारे बी या संघाचे 6 फलंदाज आउट झालेले आहेत, पण अजूनही मनोज गोमारे हिटमॅन हार्ड हिटर मनोज गोमारे मैदानावरती आहे. 12 मध्ये 19 यतीन कालेकरकडे हे षटक आहे आणि हीच ओव्हर महत्वाची आणि त्याच्या विरोधात खेळणारा मनोज गोमारे ही विकेट अत्यंत महत्वाची आहे. 12-19. पहिला बॉल मनोजच्या बॅटमधून स्ट्रोक ऑन साइडला. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड आहेत, मागे गेलेत. बघायचा तर रन आउट होईल का. 1 बॉल 1, 1 बॉल 1, 11 बॉल 18. 11 बॉल 18 ची गरज आहे. 30 धावा झालेल्या आहेत. गावदेवी कोलारे बी टीमच्या 30 धावा आहेत. 18 धावांची गरज आहे. 11 बॉल आहेत. यतीन कालेकरची ओव्हर. येणारे डॉट बॉल टेन्शन वाढवतील कोल्हारेचं आणि येणाऱ्या धावा टेन्शन वाढवतील बिरदोलेचं. 11 बॉल्स 18 रन्स. 11-18. यतीनचा हा चेंडू यतीनचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. 11 बॉल 17 ची गरज. चला चला, मॅच मध्ये 11 बॉल 17 आहेत. यतीनचा हा चेंडू डॉट बॉल आलेले. 10 बॉल 17 ची गरज आहे. यतीन कालेकर विश्वास भरपूर आहे संघ मालक जनार्दन कालेकर यांचा. यतीनच्या गोलंदाजीवरती रन्स आतापर्यंत 2 बॉल मध्ये बॅट मधून एकच आलेली आहे, एक वाईट टाकलेलं आहे. 10 मध्ये 17 ची गरज आहे. 4 बॉल यतीनचे. लास्ट ओव्हर मध्ये मॅच घेऊन जाईल का बिरदोले आणि कशा पद्धतीने मॅचचा रिझल्ट येईल, कोल्हारेकडे येईल की बिरदोलेकडे येईल. 10 मध्ये 17.
यतीनचा चेंडू, खेळाडू तैनात आहे, वाट पाहतोय चेंडूची आणि हा चौकार. साधा सरळ सोपा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेलेला आहे आणि मॅच आलेले आता 9 बॉल 13. आधी या फिल्डरने वाट बघितली, आधी धावायला हवं होतं, वाट बघितली, थांबला आणि चेंडूने टर्न घेतला. 9 बॉल 13. 9 बॉल 13. मॅच महत्वाची, मॅच महत्वाची आहे. 6 विकेट घेतल्यात, भरपूर संघर्ष केलाय, भरपूर मेहनत केलेली आहे आणि अशा वेळी सामना जिंकण्याची चिन्ह निर्माण केलेली आहेत. आणि या परिस्थितीमधून मॅचला ताब्यात घेण्यासाठी गोलंदाजाचे प्रयत्न आहेत, पण फलंदाज देखील कमी नाहीये. 9-13. मागे उडवलाय, लॉंग लेग मध्ये चाललाय चेंडू, सीमा पार, चौकार. 10 मध्ये 17 पाहिजे होत्या, 8 बॉल मध्ये 9 पाहिजेत. 2 चौकाराने सामना परत एकदा बदललाय. 8 बॉल 9 धावांची गरज आहे. यतीन कालेकरचे 2 चेंडू, आधी स्लोवर चेंडू समोर दिला, त्यानंतर मागे खेचला. 8 बॉल 9 ची गरज आहे आता. तुषार कालेकरने आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला. 2 ओव्हर मध्ये 6 विकेटचा, 10 धावा त्याने दिल्या. बाकी गोलंदाजांनाही तशी कामगिरी करावी लागेल, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता 8 बॉल 9 ची गरज आहे. बॉलर सय्यार समोर उडवलाय. 7 बॉल 9 ची गरज आहे आता. 7 बॉल 9. 7 बॉल 9 आणि टोटल विकेट आउट झालेले आहेत कोल्हारेच्या 7. आणि आता नवीन बॅट्समन साई चाललाय. 7 बॉल 9. बिरदोले संघाला जिंकण्यासाठी 3 विकेटची गरज आहे. 3 विकेट जर का आउट केल्या त्यांनी तर ऑल आउट होईल तो गावदेवी कोल्हारे बी. 7 बॉल 9. साई आलाय. यतीनचा लास्ट बॉल आहे. सात बॉल 9. समोर मारलाय साईने, खेळाडू आहे राहुल, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री पार. मॅच आता लास्ट ओव्हर मध्ये पोहोचली आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5. सहा बॉल 5 ची गरज आहे. 7 विकेट आउट झाल्यात. 3 विकेट जर का कमावल्या बिरदोलेने तर मॅच जिंकता येईल. खर तर या ओव्हर मध्ये यतीनच्या 3 खराब चौकार गेले मी म्हणेल. आधी तो फिल्डिंगने गेलेला तो चौकार, मागे एक गेला आणि समोर एक ठोकलाय. 6 मध्ये 5च धावा वाचवायच्यात. गुरु कालेकरची ओव्हर आहे. 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. सहा बॉल 5 धावा. गुरु कालेकर आणि समोर मनोज गोमारे. पहिलाच बॉल आणि दांडी गोल. 8वी विकेट. 8वा फलंदाज आउट. बिरदोले संघाला 2 विकेटची आता गरज आहे. टेस्ट क्रिकेट मध्ये एवढी टेस्ट होत नाही तेवढी टेस्ट आता या 5 बॉल मध्ये. गावदेवी कोल्हारे आणि कॅप्टन गुड्डू डांगरे. आता कॅप्टन चाललाय 9व्या फलंदाजी विकेट साठी. मागे ठेवला होता गुड्डूला.
आणि 5 बॉल मध्ये 5 पाहिजेत, पण विकेट बिरदोलेला 2 पाहिजेत. गुड्डूच्या कॅप्टनशिप खाली संघ खेळतोय, त्यामुळे आता गुड्डूलाच या विजयाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि जर का गुड्डू आउट झाला तर मग पराभूत झाला तर पराभवाची जबाबदारी सुद्धा गुड्डूचीच असेल. 8 विकेट आउट झाल्यात. 5 बॉल मध्ये 5 पाहिजेत. 2 बॉल मध्ये खरं तर गुड्डू या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेल. फिल्डरला अलर्ट राहावं लागेल. 5 बॉल 5. डॉट बॉल 4 बॉल 5 ची गरज आहे. गुड्डूच्या बॅट वरती लागला तर चेंडू थेट नदीमध्ये जाईल, पण गुड्डूचा तो स्ट्रोक पाहिजे. 4 बॉल 5. रोमांचक मॅच. 6 विकेट तुषार कालेकरने 2 ओव्हर मध्ये घेतलेले आहेत आणि त्याची रेकॉर्ड ब्रेक गोलंदाजी. 4 बॉल 5. गुड्डू कॅप्टन. स्ट्रायकर एंडला. तिसरा बॉल. 3 बॉल 5. पीयूष 11. मोरिया कलेक्शन. मोरिया सीसी बिरदोले. संघ मालक जनार्दन कालेकर. धाकधूक वाढली आता. जिंकण्याची जिद्द भरपूर आहे आणि गुड्डू कॅप्टन गुड्डू काय करेल. 3 बॉल 5. एक 2 बॉल 5 धावांची गरज आहे. स्वतः कॅप्टन गुड्डू. एकीकडे गुरु, एकीकडे गुड्डू. जी आहेच. 2 बॉल 5. व्हाईट बॉल. विकेट 9वी. शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट आहे. 2 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. दोन बॉल 4 धावांची गरज. कॅप्टन गुड्डूचा झंझावाती खेळ संपलाय. दोन्ही भाऊ आता मैदानात आहेत. एक छोटा एक मोठा. 2 बॉल मध्ये 4. शेवटची विकेट आहे गावदेवी कोलारे बी टीमची. 4 धावांची गरज आहे 2 बॉल मध्ये. दोन बॉल 4. साईच्या बॅट मधून विजयाचा चौकार. जिंकलाय गावदेवी कोलारे बी आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. ज्याने विजयाचा चौकार मारलाय तो साई. 2 चौकार त्याने मारले मेन मोमेंटला आणि ठरलाय या विजयाचा शिल्पकार.